माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे। आता पुढची प्रक्रिया काय असेल सर? कोर्टाने या ठिकाणी स्पष्ट म्हटलं की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, मग तो कोणीही असो। असं आहे की कोकाटे साहेबांच्या माझे वकील मित्रांनी नमूद केलं की हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे न्यायालयाने याचा विचार करावा। तर न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत, मग तो सामान्य नागरिक असो, मंत्री असो अथवा कोणत्याही व्यवसायामधला नागरिक असो। तर एक अतिशय चांगला संदेश समाजाला आज दिला गेलेला आहे। या सर्व कामामध्ये अतिशय जो लढा दिला आहे तो दिघोळे साहेबांच्या कन्या ॲडव्होकेट अंजली दिघोळे यांच्या बघा, आता न्यायालयापुढे असं म्हणण्यात आलं की कोकाटे साहेब रुग्णालयात दाखल आहेत, परंतु हे सबमिशन करताना कोणताही कागदोपत्री पुरावा देण्यात आला नाही। आणि त्याच वेळेस न्यायालयाच्या निर्देशनास पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी लक्षात आणून दिलं की कॅबिनेट मीटिंग झालेली आहे, त्यात कोकाटे साहेब होते, नगरपालिकांच्या रॅलीमध्ये होते आणि आता मंत्रालयात आहेत, मुंबईत आहेत, त्यामुळे तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि शेवटी कायद्याची प्रक्रिया पार पडलेली आहे। पुढची प्रक्रिया काय असेल? पुढची प्रक्रिया अटक आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनने अटक करणे आणि कारागृहात रवानगी करणे ही कायद्याची प्रक्रिया आहे। त्यांच्या अंतर्की संदर्भामध्ये नेमकं काय